नमस्कार प्रेक्षकांनो, अखेर तो प्रोमो आला ज्याची आपण सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो आणि फायनली आता तो प्रोमो आपल्याला पाहायला मिळतोय. तर आदित्य, पारू आणि दिशा हे तिघेजण फार दिवस झाले मालिकेतून गायब झाले होते आणि त्यांचा आता कुठेच काहीच उल्लेख दाखवण्यात आला नव्हता. पण आता मात्र दिशा ही मागे आलेली आहे आणि दिशा मागे आली आहे म्हटल्यावरती तिच्या लिंकने आदित्य आणि पारू हे दोघेजण नक्की कुठे आहेत यांचाही आपल्याला क्लू मिळू शकतो. तर आता दिशाची एंट्री आता किर्लोस्कर घरामध्ये झालेली आहे असं आपल्याला या प्रोमोत पाहायला मिळते. प्रीतमने दिशाच्या धमकीवरून आता श्रीकांतच्या सर्व पेंटिंग्स जाळून टाकलेल्या असतात आणि आता त्या सर्व पेंटिंग्स घराबाहेरच जळत असतात. त्याचवेळी बरोबर एक सिक्युरिटी गार्ड येऊन अहिल्याला सांगतो की मॅडम लवकर बाहेर चला, बाहेर काहीतरी जळतंय. श्रीकांत येऊन पाहतो तर त्याच्या सर्व पेंटिंग्स जळून आता राख झालेल्या असतात आणि श्रीकांत येऊन त्या पेंटिंग्स जळलेल्या असतात त्यातल्या काही अर्ध्याही असतात त्या हातात घेऊन आता रडू लागतो. आता श्रीकांतला त्याचे अश्रू अनावर होतात आणि श्रीकांतला फार वाईट वाटतं. हे पाहून तर अहिल्या प्रचंड चिडलेली असते, मात्र तिला एका क्षणी वाईटही वाटतं की श्रीकांतने एवढ्या मेहनतीने काढलेल्या पेंटिंग्स आता पूर्णपणे जळून नष्ट झालेल्या आहेत. घरातील सर्वच लोक त्या पेंटिंग्सकडे आश्चर्याने पाहत होते आणि कोणालाही थोडीही कल्पना नसते की यामागे कोण असेल. मात्र इकडे सावित्रीने आता प्रीतमला धडधाकट त्या पेंटिंग बाहेर घेऊन जाताना आणि त्याला आग लावताना पाहिलेलं असतं आणि दामिनीने सुद्धा हा सर्व प्रकार पाहिलेला असतो. त्यामुळे आता अहिल्या आणि श्रीकांत हे दोघेजण रडत असतानाच सावित्री बरोबर मध्येच बोलते की अहिल्या मॅडम, मला माफ करा, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? ह्या पेंटिंग्स जाळण्यामागे कोणाचा हात असेल तर तो आहे प्रीतम बाबांचा. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले. प्रीतम बाबा त्या सर्व पेंटिंग्स बाहेर घेऊन आले आणि त्या पेंटिंग्सला आग लावली. हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. आता हे ऐकताच बरोबर अहिल्या आणि श्रीकांत हे दोघेजण चिडतात. प्रीतमला जाब विचारू लागतात की प्रीतम, तू आमच्यासोबत असं का वागतोयस? आधी तर तू आदित्यला खोलीतून बाहेर काढलंस, नंतर आता माझ्या श्रीकांतच्या पेंटिंग जाळल्यास. अहिल्यादेवी तर प्रचंड चिडलेल्या असतात. मात्र आता प्रीतम काहीच बोलत नाही. प्रीतमने आता स्वतःचा गुन्हा कबूल केलेला असतो. आता अहिल्यादेवी त्याला कोणती मोठी शिक्षा देतील हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. मात्र आता दिशाची एंट्री झाल्याने अजून कोणतं किर्लोस्कर कुटुंबामध्ये वादळ येईल हेही पाहणं तितकंच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन मालिकांचे प्रोमोज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.